राहुल टोपले सरांचं एक वैशिष्ट्य काय आहे की आता आम्ही बऱ्यापैकी सेंद्रिय बघितलं बाकीच्यांचं प्लॉट ते निम्म रासायनिक आला म्हणते निम्म सेंद्रिय आला म्हणते. चुकीची पद्धत मग ते कसं होणार? मग सेंद्रिय आहे तर मग त्यातलं जीवन मारणार नाही का? एकमेव राहुल टोपले सरांचं असं प्रोडक्ट आहे की 100% सेंद्रिय. शे मोठं ह्यात महत्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांचं मी सेंद्रिय बघितलं, याच्यात लोक भेट द्यायला येतं. परवा दिवशीच एक जण येऊन गेला माझ्याकडे की आमचं थोडं घ्या. मग म्हणलं तुमचं कसं आहे शेड्यूल? तर थोडं रासायनिक. मग रासायनिक घातलं तर सेंद्रियचं हे मारणारच ना. मग ते कसं सेंद्रिय समजायचं आपण? तर राहुल टोपले सर छाती टोक सांगतात की लॅबला जावा की तेच घटक यायला पाहिजेत. एकमेव एवढं प्रोडक्ट मला आवडलं बघा. आणि इतकी वर्ष मी शेती करतोय पण मला हे आवडलं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल टोपले, संस्थापक मिशन ऑर्गॅनिक. आणि आज आपण पुन्हा एकदा कष्टकरी, प्रयोगशील आणि अतिशय विश्वास आणि श्रद्धेनं शेती करणाऱ्या एका उच्च शिक्षित शेतकऱ्याच्या शेतावर आलो आहोत. जे मिशन ऑर्गॅनिकचे लाखो शेतकरी आहेत ते आपलं चॅनल नेहमी बघतात. आपला दर गुरुवारचा व्हिडिओ अतिशय श्रद्धेनं बघणाऱ्या मिशन ऑर्गॅनिक परिवारातल्या लाखो शेतकऱ्यांना यांची ओळख आहे बरं का. आणि याची पण ओळख आहे. डॉक्टर सागर कुलकर्णी, वारणानगर. स्वप्ना मॅडम आज आलेले नाही, दवाखान्यामध्ये आहेत. पण आपल्या कार्यशाळेमध्ये आलेले हे जोडपं आणि ज्यांनी पहिल्या दिवसापासून मिशन ऑर्गॅनिकच्या तत्वानं शेती करण्याचं ठरवलं. वडिलोपार्जित शेती. ॲक्च्युली डॉक्टरना शेती करायची गरज नाही. वारणानगरच्या ठिकाणी यांचा अतिशय सुंदर दवाखाना आहे. यांचे वडीलही डॉक्टर आहेत. आता हे नवरा बायको डॉक्टर आहेत आणि यांची मुलं पण डॉक्टर होत आहेत. पुढच्या काही वर्षात ती पण येतील. आर्थिकदृष्ट्या सक्षम सधन असलेली लोक शेतीकडे वळत आहेत आणि हे यांच्या आईवडिलांची पुण्याई आहे. मी नेहमी सांगतो मित्रांनो, सनातन हिंदू शास्त्रामध्ये आशीर्वादाला प्रचंड महत्त्व असतं, उपासनेला प्रचंड महत्त्व असतं. आज डॉक्टर सागर जे माझे बंधुतुल्य मित्र आहेत, त्यांचं घराणं हे दत्त मार्गातलं आहे माझ्यासारखंच. आज सातारा जिल्ह्यातील गोंदवले या ठिकाणचे जे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आहेत, त्यांचे भक्त परिवार हे कुटुंब आहे. अतिशय निस्सीम भक्ती करतायत ती लोक आणि भगवंताची कृपा कशी असते ते बघा. आज यांच्या हातून लोकसेवेचा आज काम चालू आहे. आज दोघंही नवरा बायको हे डॉक्टर आहेत आणि ह्या भागामध्ये अतिशय सुंदर सेवा करतायत. आणि डॉक्टरांनी सेवा करायची असते हे या दोघांकडे बघितल्यानंतर मला पुन्हा एकदा कळालं. हल्ली आपल्या समाजामध्ये डॉक्टर काय करतात हे मी तुम्हाला सांगायला नको, पण मला अतिशय आनंद आहे आणि अभिमान आहे. आणि ह्या जोडप्याविषयी मला प्रचंड आदर आहे, कारण ही लोक सेवा करतायत गोरगरीब लोकांची. आज जसे भगवंतांना आम्हाला, आपल्या सर्वांना त्या काळ्या आईची सेवा करण्याची संधी दिली आहे, तशी भगवंतांनी यांना समाजातील लोकांच्या आरोग्याची सेवा करण्याची संधी दिली आहे आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे करतायत. त्याबद्दल मी ह्या जोडप्याचं नेहमी अभिनंदन करतो. आज आपण त्यांच्या शेतावर उभारलो आहोत. त्यांचं वडिलोपार्जित शेत आहे. या शेताचे पहिले व्हिडिओ आपण बघितलेत. गव्हाचा सुंदर व्हिडिओ आपण बघितलाय. ज्या वेळेला लोकांना हे कळत नव्हतं, समजत नव्हतं की रसायन घातलं नाही तर शेतामध्ये काही येणार नाही. आज आमच्या डॉक्टरांचा जो सहकारी आहे महेशराव, याला सुद्धा, हे सुद्धा पारंपरिक शेतकरी आहेत. यांच्या सुद्धा 2 ते 3 पिढ्या ह्या शेतामध्ये राबतात यांच्याबरोबर. भारताची समाजव्यवस्था किती सुंदर आहे बघा मित्रांनो. आज डॉक्टरांचे वडील, त्यांचे आजोबा हे शेत करत होते, यांचे वडील आणि यांच्या आजोबांच्या बरोबर. आज कष्टकरी लोक कशी पुढे 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 येते बघा. हे आयुष्य सुंदर आहे. आज यांचे आजोबा ह्या शेतामध्ये राबले, त्यांचा घाम गळला. आज महेशरावांचे वडील ह्या शेतामध्ये राबले, त्यांचा घाम गळला. आणि आज हा माझा खंदा साथीदार, हा माझा तरुण मित्र सुद्धा आज त्याच्या कुटुंबाबरोबर ह्याच शेतामध्ये घाम गाळतोय आणि इथलंच अन्न आज तो खातोय. किती सुंदर आहे ना हे सारं. आज आपण ज्या शेतावर उभारलोय, मागच्या वेळी मी सांगितलं, माझ्या समोर ज्योतिबाचा डोंगर आहे, केदाराचा डोंगर आहे. मी नेहमी महेशला गमतीत सांगतो की बाबा, रानात आलंस की डोंगराकडे बघ पहिल्यांदा आणि तिकडे हात जोड आणि तो दख्खनचा महाराज जो बसलाय ना, त्याला विनवणी कर. त्याला सांग पहिल्यांदा तुझं लक्ष आमच्याकडे असू देत, ह्या रानावर तुझं लक्ष असू देत आणि ह्या सगळ्या उत्पन्नावर सुद्धा तुझं लक्ष असू देत. आज तो ते करतोय बरं का. वारीला आत्ताच जाऊन आलाय तो. आम्हाला भेटणारी माणसं मला माहिती नाही मित्रांनो, आम्हाला भेटणारी माणसं ना सगळी अध्यात्मातलीच आहेत. डॉक्टर आमचे गोंदवल्याचे आहेत, हा आमचा माऊलींचा भक्त आहे, मी गिरणारे आहे. हे सगळं त्यानं बांधलंय एकत्र. हे लक्षात ठेवा मित्रांनो. आज आपण ज्या शेतावर उभारलोय
त्या शेताची गंमत याचा एक छोटा व्हिडिओ आपण आधी घेतलाय. आता हा दुसरा आणि अजून एक तिसरा घेणार आहे. मी लोकांना नेहमी सांगतो मित्रांनो, ऊस करत असताना तुम्ही ऊसामध्ये आंतरपीक घ्यायला पाहिजे आणि ऊसाच्या सरी थोड्या लांब केल्या पाहिजेत. अजूनही महाराष्ट्रातील लाखो नव्हे करोडो शेतकऱ्यांना हे पटत नाही. प्रत्येकाला वाटतं की सर जवळ आले म्हणजे उत्पन्न भरपूर येईल. हा मित्रांनो अपभ्रंश आणि गैरसमज आहे. आज मिशन ऑर्गॅनिक ज्या तत्वानं शेती करते म्हणजे नैसर्गिक आणि पारंपरिक शेती करताय, त्याच्यामध्ये काही मूलभूत गोष्टी ज्या आम्ही अनुभवातून शिकलो, अभ्यासातून, संशोधनातून शिकलो आणि आम्हाला हजारो शेतकऱ्यांनी सुद्धा समृद्ध केलं त्यांच्या ज्ञानानं, त्यांच्या अनुभवानं. आज आम्ही पहिल्यापासून विचार मांडला की ऊस जर करायचा असेल तर त्याची सर ही कमीत कमी 5-6 फुटापासून 8 फुटापर्यंत असायला पाहिजे. ऐकताय तुम्ही? 8 फूट म्हणतोय मी. लोकांनी आम्हाला वेळ्यात काढलं, खोळ्यात काढलं. 8 फूट सरी असते काय विचारलं. पण आमचा हा विचार जो आहे, हा विचार अशा काही लोकांना पटला, कारण ही लोक आध्यात्मिक आहेत. आपण कुणाचंही चुकीचं करणार नाही, कुणाचंही वाईट करणार नाही आणि कुणाला नुकसानीत जाऊ देणार नाही. हे मिशन ऑर्गॅनिकचं पहिल्यापासूनच तत्व आहे. आज आम्ही सांगितलेल्या गोष्टी अनेक लोक ऐकतात, अनेक म्हणजे लाखो लोक ऐकतात. आज त्या लाखो लोकांपैकी हे माझे प्रातिनिधिक लोक माझ्या समोर आहेत. आम्ही जी गोष्ट सांगितली 8 फुटाची सरी, ती प्रत्यक्षात आणणारं ही जोडी आहे. आज डॉक्टरनी ती गोष्ट लावून धरली. पहिल्यांदा आमच्या महेशला ही गोष्ट पटत नव्हती. 8 फुटाची सरी म्हणजे त्याला वाटलं निम्माच ऊस लावायचा आहे 1 एकरामध्ये. तसं नाही आहे. पण आज त्या महेशला पटलंय. आज तो बोलेल थोड्या वेळानं. पण तुम्ही बघताय मित्रांनो ऊसाची सर. मी तुम्हाला दाखवतो गंमत. हे बघा 8 फुटाची सर आहे, 8 फुटाची सर आहे कम्प्लीट. आणि आंतरपीक भुईमुगाचा आहे सध्या. याच्या आधी आंतरपीक भरपूर घेतलेले आहेत आणि कुठली कुठली घेतलेली आहे ते डॉक्टर तुम्हाला सांगतील. त्यांना रिझल्ट कसे आले हे डॉक्टर तुम्हाला सांगतील. आज महेशराव पण तुम्हाला त्यांची मतं सांगेल, डॉक्टरांचा अनुभव डॉक्टर तुम्हाला सांगतील. हे मित्रांनो तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा. आणि तुम्ही सुद्धा यांच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे. जेव्हा असे उच्च शिक्षित लोक जेव्हा शेताकडे वळलेत आणि अतिशय तंत्रशुद्ध शेती करतायत, नैसर्गिक पारंपरिक शेती शास्त्रशुद्ध करतायत मिशन ऑर्गॅनिकच्या सहकार्यानं, तेव्हा तुम्ही सुद्धा अशा शेतकऱ्यांचं म्हणणं मित्रांनो ऐकलं पाहिजे. हा छोटा व्हिडिओ आहे, कान देऊन ऐका. आज आमचे डॉक्टर मित्र काय म्हणतायत, त्यांचा अनुभव काय आहे. आणि तुम्ही सुद्धा मित्रांनो यांच्याकडनं प्रेरणा घ्या आणि तुमच्या ऊसाच्या सरी लांब करायला लागा. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलेला एक स्पेसिफिक मुद्दा पुन्हा सांगतो. समाजातल्या काही लोकांना, अभ्यास करणाऱ्या काही लोकांना असं वाटायला लागले की मी ऊसाचा विरोधक आहे. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कॉमेंट केलेत. आमच्या व्हिडिओला सुद्धा निगेटिव्ह कॉमेंट आलेत. येऊ देत मित्रांनो, आपण अध्यात्मातले आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे आमच्यावर टीका टिप्पणी आम्ही अतिशय खेळाडू वृत्तीनं स्वीकारतो आणि आमच्या महाराजांचं नाव घेऊन स्वीकारतो. आमच्या मनामधला हेतू हा निर्मळ आहे, प्रामाणिक आहे. कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये या भावनेनं मिशन ऑर्गॅनिक निस्वार्थी सेवेनं मोफत काम करत आहे. पण मी ऊसाचा विरोधक नाही. ऊसानं शेतकऱ्यांना माझ्या पैसे मिळत नाहीत एवढा माझे दुखरी नस आहे माझी. जी लोक ऊसाची सरी लांब करतील, आंतरपिकं घेतील, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टरने याच्या आधी गहू घेतलाय, लसूण घेतलाय, कांदे घेतलेले आहेत, हरभरा घेतलाय, सोयाबीन घेतलाय, ते सांगतील तुम्हाला. आणि ऊस चालूच आहे ना प्लॉट. त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका मित्रांनो. मिशन ऑर्गॅनिक ऊसाचा विरोधक नाही तर सपोर्ट करणार आहे, पण तंत्रशुद्ध केल्यानंतर. वेडेपणानं ऊस करायचा नसतो जो नुकसानीत येतो. आज आमच्या डॉक्टरने काय अनुभव घेतलेले आहेत आपण ते तोंडातून ऐकूया. डॉक्टर नमस्कार. नमस्ते सर. पुन्हा एकदा तुमची ओळख सगळ्यांना आहे, कारण अजून खूप नवीन लाखो शेतकरी जोडले. त्यांना तुमची ओळख करून द्या. नमस्ते, मी डॉक्टर सागर कुलकर्णी, वारणानगर, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. सरांचे आमचे सर राहुल टोपले सर माझे शेती संबंधित गुरु माझे नाही. सुरुवाती. हो सर. नाही, खरं ते पब्लिकला सांगितलं पाहिजे. मी फार मोठा शेतकरी आहे किंवा असा कोणताही भाग नाही आहे. मी जेव्हा शेतामध्ये शेती करायच्या दृष्टीनं पाऊल उचललं त्यावेळी मला ABCD मधलं सुद्धा काही माहीत नव्हतं. पण एकच ध्यास होता की नैसर्गिक शेती करायची, सेंद्रिय शेती करायची. हे कशासाठी तर आज मी मेडिकल क्षेत्रात असल्यामुळं मी आज सर्व डॉक्टर माझ्या ओळखीचे आहेत. मोठमोठे हॉस्पिटल माझ्या संबंधित आहे. आपल्या 3 जिल्ह्यातली जर हॉस्पिटल बघितले तर आज सूरज पवार सरांचं सिद्धिविनायक हॉस्पिटल, म्हणजे असे जे नामवंत हॉस्पिटल मोठमोठे आहेत त्या ह्याच्यामध्ये
आज मी 20 वर्षापूर्वी जात होतो त्या हॉस्पिटलला, तेव्हा 10-20 पेशंट असायचे कॅन्सरचे. आणि आज जर बघितलं तर वेटिंगला 300 पेशंट आहेत. त्यांच्या हॉस्पिटलला जागा नाही आहे. वेटिंगला 300 पेशंट आहेत कॅन्सरचे, जागा नाही आहे. हा, रेफर करावे लागतात टाटा हॉस्पिटलला किंवा ह्याला जागा नाही म्हणून. अशी परिस्थिती आज कशामुळं, ह्याचा रिसर्च जर तुम्ही केला तर ह्याचा 70% भाग आपला खाण्यावर आणि या फवारण्यांवर आहे. म्हणून हे पाऊल उचलायच्या मागं हाच उद्देश आहे. आणि सर्व मला जुन्या शेतकऱ्यांना किंवा आता जे शेती करतात ते बांधव हुशारच आहेत, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. फक्त त्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती कशा पद्धतीनं केली पाहिजे. आज आपण 4वी-5वी पासून शिकतोय की प्रकाश संश्लेषण हा काय भाग आहे, ते तंतोतंत राहुल टोपले सरांनी ह्या प्लॉटमध्ये समजावून सांगितलेला आहे. हा डेमो प्लॉट समजायला तुम्ही हरकत नाही, पण माझं म्हणणं काय आहे, 10तल्या 10 शेतकऱ्यांना असं वाटतंय सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती होत नाही. हे पूर्णपणे चुकीचं म्हणणं आहे. तुम्ही माझ्या प्लॉटवर कधी येऊ शकता. ज्या डॉक्टर जरा थांबवतो, ज्या लोकांना आता ह्यांनी काय सांगितलं, 10 पैकी 10 हे पटत नाही की सेंद्रिय शेती फायद्यात येते, किंवा 10 पैकी 10 लोकांना असं वाटतं की रसायन घातलं नाही तर काहीच येणार नाही. त्या लोकांसाठी ह्या धाडशी आणि श्रद्धावान माणसानं हा प्लॉट केलाय. कणभर सुद्धा रसायन घातलेलं, एकही कण रसायन नाही. आणि तुम्ही इथल्या कुठल्याही आमच्या काम करणाऱ्यांना, महेशला विचारू शकता किंवा कुणालाही विचारू शकता की आमच्या इथं इतर मातीवर सुद्धा आम्ही तणनाशक मारू देत नाही, की जिथं आम्ही लावलेलं नाही इथं सुद्धा आम्ही मारू देत नाही. कारण आज जर तुम्ही विचार केला ना तर 10 वर्षानंतर तुम्हाला ह्या शेतामध्ये दुसरं काही उगवून आलेलं दिसणार नाही आहे. तण सुद्धा उगवणार नाही भविष्यामध्ये जर रसायन वापरलं तर. आणि तुम्हाला ह्याची किंमत मोजावी लागणार. शेतकऱ्यांकडून पाहिजे तेवढ्या किमतीत परत अन्न विकत घ्यावं लागणार. डॉक्टर, मी हे नेहमी लोकांना सांगतोय, शेतकरी मित्रांनो, आज हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोक बघतात. पुन्हा एकदा सांगतो मी, हात जोडून धीर सोडू नका, घाबरू नका. येणाऱ्या काही वर्षामध्ये शेतकरी राजा आहे ना, तो खऱ्या अर्थानं राजा होणार आहे बरं का. निश्चित. कारण लोकांना विषमुक्त अन्न डॉक्टर मिळणारच नाही आहे. तुम्ही म्हणाल त्या किमतीला लोक दारात घेऊन तुमच्या नेणार आहेत. तुम्हाला बाजारात जायची गरज नाही, एपीएमसी मार्केटला, मार्केट यार्डला कुठेही तुमचं विकायला जायची गरज नाही. कारण जर तुम्ही विषमुक्त अन्न तयार केलं तर लोक स्वतःहून तुमच्या दारात येणार आणि तुम्ही म्हणाल त्या दरात घेऊन जाणार. कारण याच्या पुढचं जे काय जग आहे, जे सामाजिक आरोग्य आहे, ते आरोग्य आधारित आहे. तब्येत चांगली नसेल आणि तुमच्याकडे भरपूर पैसा असेल तर त्याला काय उपयोग काय आहे. आणि लोकांना हे कळलंय. विशेषतः कोरोनानंतर लोकांना स्वतःच्या तब्येतीविषयी जरा सजगता आलेली आहे आणि लोक आता प्रचंड विषमुक्त अन्नासाठी धडपडतायत, शोधतायत. त्यामुळे पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, हिंमत सोडू नका, घाबरू नका. विषमुक्त शेती करण्याचा प्रयत्न करा. मिशन ऑर्गॅनिक आम्ही लोक तुमच्यावर आहोत आणि आमच्या बरोबर असे माझे सहकारी किती हजारो लाखो लोक आहेत, हे करतच आहेत काम. आज डॉक्टरनी चालू केल्यानंतर पहिल्यांदा त्यांना वेड्यात काढलं लोकांनी, घरच्या पण, भावकीतल्या पण, आसपासच्या लोकांनी. पण आज जेव्हा त्यांनी यशस्वी पॅटर्न तयार केला, आज जो डोळ्यासमोर दिसतोय तुमच्या, 8 फुटाची सर आहे, हा 6 महिन्याचा ऊस आहे, 12 पेराला ऊस आहे. माझ्या अंदाजानुसार हा ऊस महेशराव 30 पेरं क्रॉस करून जाणार. मी नेहमी सांगतोय की 2 ते 2.5 किलो, प्रिसाइजली 2400 ग्रॅम ऊस व्हायला पाहिजे. आज डॉक्टर आणि मॅडम, स्वप्ना मॅडम आमच्या कार्यशाळेमध्ये निवासी प्रश्न आल्या होत्या, तेव्हा मी त्यांना सगळं समजावून सांगितलेलं. तंतोतंत ह्या माणसाने केलंय आणि समोर रिझल्ट आहे मित्रांनो. बघा किती सुंदर प्लॉट आलाय. कुठलाही रोगराई आलेली नाही. रोग आला आता महेशरावनी मला सांगितलं की आसपास काय दिसतंय, सगळीकडे मावा दिसतोय. खरं आपल्या प्लॉटला मावा नाही. पुन्हा एकदा सांगतो, ही जादू नव्हे, चमत्कार नव्हे, अंधश्रद्धा नव्हे. हा ऊस जमिनीतून येतानाच सदृढ, सशक्त बाहेर आलेला आहे. आणि त्याला थोडा वेळ घेतला, खरं बाहेर आल्यानंतर त्याची प्रतिकारक शक्ती एवढी स्ट्रॉंग आहे की कुठलंही व्हायरल इन्फेक्शन, आपल्या कुठलंही रोगराई आपल्या प्लॉटला आलेली नाही. हेच मी नेहमी सांगतो. आणि जुलै मध्ये जेव्हा आता सगळीकडे वादळी पाऊस किंवा वारं होतं, त्यावेळी आपल्या आसपासच्या प्लॉट मधले ऊस पडलेले होते, कोसळले खाली. आणि आपल्या हाच फक्त जो प्लॉट आहे ह्याच्यामध्ये म्हणजे वाकडा सुद्धा झालेला नाही ऊस. तुम्ही देणगी आहे ह्याची, सेंद्रिय शेतीची देणगी आहे. देणगी का आहे याच्या मागचं शास्त्र सांगतो.
जमिनीतून ऊस बाहेर पडत असताना जेव्हा यांनी भूसुधारकाची योग्य मात्रा त्याला दिलेली आहे, Yes. शेड्यूल चुकलेलं नाही बरं का या जोडीचं. तंतोतंत तंतोतंत मी नेहमी सांगतोय, शेड्यूल पाळा, काही प्रॉब्लेम येत नाही. शेड्यूल पाळलेला आहे. आता डॉक्टरने सांगितलं वादळ वाऱ्यामध्ये आसपासचे सगळे ऊस पडले, आपला एक हेपूस वाकडा पण झाला नाही, पडायचं लांब. याचं कारण काय माहितीये, जमिनीमध्ये मुळ्या चांगल्या सुटलेल्या आहेत आणि जमिनीला ऊसानं व्यवस्थित पकडलेला आहे. कारण मुळाची शाखीय वाढ चांगली झालेली आहे, ताकद लागलेली आहे. जमिनीमध्ये करोडोचे बॅक्टेरिया आहेत जे ह्या ऊसाला उचलत आहेत. आज पानांचा कलर बघा कसा हिरवागार मस्त. काळोखी येण्यासाठी काय आपल्याला युरिया मारावा लागलेला नाही, कुठलंही औषध नाही. आणि महेशराव तुम्ही काम करताय, तणांचं काय बाबा इकडे? तणांचं प्रमाण कमी आलं, त्या भूसुधारकमुळे तणांचं प्रमाण कमी, पूर्ण कमी आलं, पूर्णच कमी आलं. 80% बस आहे, तेवढे यायला पाहिजे. सगळं साफ करायचं नाही. तण हे धन संपूर्ण संपवायचं नाही. 20% तण आहे, 80% तण आलेलं नाही. बांगलनीचा, खुरपणीचा संपूर्ण खर्च डॉक्टरांचा वाचलेला आहे. आम्ही नेहमी सांगतो, समजून घ्या. थोडस आत या, आत जाऊया डॉक्टर आत या. आणि या ऊसामध्ये आंतरपिकं घेतलेली आहेत. किती डॉक्टर आंतरपिकं घेतली आतापर्यंत आपण ह्या प्लॉट मध्ये कांदा, लसूण, हरभरा, ओके, आता भुईमुग आणि पलीकडे गहू घेतलेला होता, तिकडे घेतला होता. आणि सरांच्या म्हणण्यानुसार ह्याचं शास्त्रीय माहिती समजून घ्या सेंद्रिय शेतीची, की ह्या 8 फुटी सरीमध्ये दुसरं दुय्यम पीक का गरजेचं आहे, आंतरपीक का गरजेचं आहे ह्याची माहिती घ्या. की बाबा त्याचा नॅचरल तुम्हाला खत किंवा त्याचे जीवाणू तयार व्हायला पाहिजे, बरोबर आहे, मातीमध्ये. तर तुमचा इतर ऊस असू दे, इतर पिकांना पोषक तत्वे मिळणार. द्विदल जे घेतलेलं आहे ना, त्याच्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन होतं आणि मुळामध्ये जागा वापरता येते आणि सर लांब आहे याचा अर्थ समजून घ्या. मग अशी डॉक्टरनी सांगितलं, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, तर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत यायला पाहिजे. आज बघा मी प्लॉट मध्ये, तुम्हाला दिसतोय का प्लॉट समोर? बघा दिसतोय कसा आज इकडून जर आमचा महेश तिकडे उभारला तरी इथं दिसतोय. कळलं का तुम्हाला गमा? आणि किती स्वच्छ सुंदर प्लॉट आहे बघा. आता काही शेतकऱ्यांना डॉक्टर मी तुमच्या परवानगीने घेऊन येणार आहे हे दाखवायला प्लॉट. लोकांनी बघायला पाहिजे महेशराव, आणि हे तुमचं कौतुक आहे. कसं काम करायचं असते स्वच्छ आणि शिस्तबद्ध, ते हे काम आहे. ज्या त्यावेळी काम केलं, ज्या त्यावेळी काम आळस करायचं नाही आपण. आज तुम्ही मला सांगा, जी ऊसाची हे आता 10-12 ऊसामध्ये आपण पाला जे जाळून टाकतोय, हे कधी केलं नाही पाहिजे. हे आता हे सरीमध्ये टाकले बघा खाली जा. पहिला नंतर हे नैसर्गिक मल्चिंग आहे. वेड्यासारखं प्लास्टिक आणून जमिनीवर घालायचं नसतं. तुमच्याकडे असलेलं ऍग्रिकल्चर वेस्ट, आता ऊसाचं वाढत तोडलंय ते खाली घातलंय म्हणजे इव्हॉपरेशन कमी होतं. वातावरणातील सूर्यप्रकाशानुसार जमिनीत थोडासा ओलावा राहायला पाहिजे, त्यासाठी हे मल्चिंग काम करतं. जमिनीखाली जीवाणूंची संख्या वाढण्याचं काम होतं. गांडूळ चालू होणार जमिनीमध्ये, तुम्हाला दिसायला चालू होणार गांडूळ. नाही, सेंद्रिय शेतीचं वैशिष्ट्य आणखी एक म्हणजे सर, की तुम्हाला 15-20 दिवसांनी जरी तुम्ही माती खालून जर अशी हे केली तर तुम्हाला ओलावाच दिसणार त्याच्यात. बरोबर आहे. म्हणजे रोज तुम्हाला इतर ह्यांच्यासारखं 4-8 दिवसांनी पाणी देण्याची गरज नाही, काहीच गरज नाही. पाणी कमी द्यावं लागतं. नैसर्गिक शेतीचा तो नियम आहे. नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर तो असा. जमीन मऊ झालेली आहे. पाणी आहे. पूर्वी आमची वाकुरी होती, भरून पाणी. आम्हाला वाटतं की पिकाला जास्त पाणी लागतं, पण आता त्याचा पण काही विषय नाही. पाण्याचा योग्य. आता तुम्हाला पहिल्यांदा महेशराव, तुम्ही इतकी वर्ष शेती करत होता रासायनिक मध्ये, पहिल्यांदा असं भीती वाटत होती, काय होईल, काय येईल, काय मी नुकसानात येईल काय, वगैरे वगैरे आर्थिक व्यावहारिक गोष्टी, आणि मला मान्य आहेत त्या. भीती वाटणं साहजिक आहे. पण तुम्ही आता गेले 6-8 महिने हे सगळं करताय, बरोबर? मी 2-3दा येऊन गेलो, डॉक्टर दररोज येत आहेत, तुम्हाला धाडस देत आहेत. आता तुम्ही मला तुमचा अनुभव सांगा की तुम्हाला स्वतःला हे पटलंय का 100% की रसायन घातल्याशिवाय शेती होते? पटलंय? होय, बिन रासायनिकची होते, पटले. ह्या प्लॉटवरनं पटले, या प्लॉटवरनं पटलंय. आणि तुमची भूसुधारक आणि अन्नपूर्णा एकदम म्हणजे एकदम जबरदस्त. ओके, एकदम म्हणजे ही देवा महाराजांची कृपा आहे, आमचं काही नाही. सर्व शक्तिमान परमेश्वर आपल्या हातनं करून घेतो. याच्यावरती असं बारीक स्पॉट सारखं अजून येते तीच मावा येतात. कुठेही जर आमचा प्लॉट फिरला तर मावा एवढा सुद्धा नाही. कळलं काय? कुठेच नाही मावा. कष्टकरी माझा मित्र काय 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 नाही. निरोगी
त्याचं वैशिष्ट्य काय हा. आहे रासायनिकचं काय होतंय बुडक्यातली जाडी हा. आणि शेंड्यातली लहान असते. ओके, ही जी सेंद्रियची काय आहे, दोन्हीकडे समानच जाडी. ऐकलं मित्रांनो, त्याचं कुठलाही ऊस घ्या, लहान घ्या मोठा घ्या, कुठलाही ऊस जमिनीतनं फुटून वरपर्यंत जाडी समान समान जाते. एकसारखी आणि जाडी ही वाढायची जी चाल आहे हा. ही चाल जोरात आहे. जोरात आहे. अशी जुळत गेल्यागत नाही. बरोबर. रासायनिकला कसं आहे प्रमाण जरा कमी झालं की जुळते. लगेच थांबते लगेच. थांबते. सवयीचा भाग आहे तीन तो. गोष्टी ह्या एकदम चांगल्या. तुमचा ऑब्झर्व झालेला आहे सगळं. अतिशय सुंदर प्लॉट झालाय. माझ्या माहितीप्रमाणे हा 30 पेराला जायला हरकत नाही. आता 10-12 पेरा आहेत, अजून 6 महिने तोडीला आहे. अजून आपण व्हिडिओ घ्यायचा आहे ह्या ठिकाणचा. आज हा आपला मिडलचा व्हिडिओ आहे. आणि शेतकऱ्यांनी कसं आहे, एक महत्वाची गोष्ट डोक्यातनं काढून टाका, उत्पन्न येत नाही. नाही म्हणजे ह्या बिना खताचं येत नाही. हा, बिना खताचं आहे. म्हणजे लागवडीशिवाय शेत होत नाही आणि सेंद्रियनं शेती होत नाही. हे डोक्यातनं जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत तुम्ही वळणार नाही. एकदा करून बघा. ह्या नैसर्गिक शेतीकडे जेव्हा तुम्ही वळाल त्याचा आनंद जो आहे तुम्हाला, ते सेंद्रिय शेती केल्यावरच तुम्हाला कळणार ते की ते उत्पन्न कसं येतंय आणि त्याचं वाढ कशी आहे हे तुम्हालाच आनंद देऊन जाणार आहे. राहुल टोपले सरांचं एक वैशिष्ट्य काय आहे की आता आम्ही बऱ्यापैकी सेंद्रिय बघितलं, बाकीच्यांचं प्लॉट ते निम्म रासायनिक गाला म्हणते आणि निम्म सेंद्रिय गाला म्हणते. चुकीची पद्धत मग ते कसं होणार? मग सेंद्रिय आहे तर मग त्यातलं जीवाणू मरणार नाही का? एकमेव राहुल टोपले सरांचं असं प्रोडक्ट आहे की 100% सेंद्रिय. शे मोठं ह्यात महत्वाचं आहे. कारण बऱ्याच जणांचं मी सेंद्रिय बघितलं, याच्यात लोक भेट द्यायला इथं. परवा दिवशीच एक जण येऊन गेला माझ्याकडे की आमचं थोडं घ्या. मग म्हणलं तुमचं कसं आहे शेड्यूल? तर थोडं रासायनिक. मग रासायनिक घातलं तर सेंद्रियचं हे मारणार. मग ते कसं सेंद्रिय समजायचं आपण? तर राहुल टोपले सर छाती टोक सांगतात की लॅबला जावा की तेच घटक यायला पाहिजेत. एकमेव एवढं प्रोडक्ट मला आवडलं बघा. आणि इतकी वर्ष मी शेती करतोय पण मला हे आवडलं. सांगितलं मी जरासं करेक्शन करतो. राहुल टोपलेंचं प्रॉडक्ट नाही आहे मित्रांनो, बरं काय. हे माझं प्रॉडक्ट नाही तेव्हा, त्यात माझं कसलं श्रेय नाही, नम्रपणे सांगतो. हे आमच्या आराध्य दैवत दत्तगुरूंनी दिलेली बुद्धी आहे आणि त्यांचं आहे बरं का सगळं. हे मी अतिशय नम्रपणे आणि मी माझ्या महाराजांचं नाव घेऊन सांगतो. आज अन्नदाते आईवर उभारलोय सरांच्या. हे सगळं श्रेय मित्रांनो आपलं नाही, हे भगवंत आमच्या हातनं करून घेतोय. आणि ह्यासारखे सुंदर सहकारी मला भेटतात ना, मी एकटा काय करणार आहे? शक्य नाही ते. आज हे ताकदीची लोक मला भेटले, हे सुद्धा महाराजांची कृपा आहे. अशी लोक भेटणं सोपं नाही बरं काय. आज काल मला एक खूप मोठा माणूस भेटला, एका ठिकाणी गेलो होतो. ते मला म्हणाले की मिशन ऑर्गॅनिकचे व्हिडिओज आणि एवढे व्हायरल सर का होत आहेत? आणि आपले व्हिडिओ जे युट्यूबचे आहेत ते काल ते बघितले, 1,90,00,000 व्ह्यू आहेत त्याला. मग म्हटलं किती तुम्ही हे पेड केलं का, पैसे खर्च केलं? म्हणलं हे आमच्याकडे पैसे आहेत कुठे आधी पहिला? आम्ही सगळे मोफत काम करणारे लोक आहोत. एका विचारानं, ध्येयानं आणि मिशन म्हणून काम करतोय, तेच मिशन ऑर्गॅनिक आहे. सदृढ सशक्त भारताचे स्वप्न. आम्ही देशप्रेमी लोक आहे. उगाच देशाचा उधो करायचा नाही, उगाच वाढल्या चर्चा करायच्या नाहीत. स्वतः काय करू शकतो हे बघायचं. आणि भगवंतानं ती बुद्धी दिली आणि ते हातून काम करण्याचं जे काय श्रेय आहे ना ते भगवंताचं आहे. त्यांना आमची निवड केली. कदाचित माझ्या आई वडिलांची पुण्याही असेल आणि मागचं काय असेल मला माहिती नाही. त्यामुळे महेश राणा म्हटलं हे राहुल टोपलेंचं औषध नाही आहे मित्रांनो, हे औषध दत्तगुरूंचं आहे. मी निक्षून सांगतो, ठाम सांगतो. फक्त मी पोस्टमन आहे हो, हे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे ज्ञान, ही बुद्धी, हा अनुभव जो भगवंतानंच मला दिलाय तो तुमच्यासाठी दिलाय, माझ्यासाठी नाही. मी शेतकरी नाहीच आहे मुळामध्ये. आज असे कष्टकरी सहकारी मला मिळालेत आणि ती लोक माझं ऐकतायत आणि ते करतायत ना. आता आयुष्यभर यांना मी सांगायची गरज नाही. वर्षभरामध्ये 3-4दा मला ह्यांच्याकडे यावं लागलं. कोल्हापूरच्या जवळ असल्यामुळे मी येऊ शकलो. माझ्या लाखो शेतकरी लांब आहेत मित्रांनो, माफ करा. मला प्रत्येकाच्या शेतावर यायची इच्छा असते, तर मी वेळेअभावी येऊ शकत नाही. माझा प्रयत्न नेहमी असतो की प्रत्येकाकडे जावं, तर त्याला मानवीय मर्यादा आहेत. हे मित्रांनो समजून घ्या, गैरसमज करून घेऊ नका. आमच्या कार्यालयामधल्या माझ्या माता भगिनी, माझ्या मुली तुम्हाला सतत सहकार्य करायला तयार आहेत. कधीही फोन केला तर तुम्हाला ते उत्तर देतात. रविवारी ऑफिस बंद असतं, एवढं लक्षात ठेवा. आजकाल रविवारी पण फोन प्रचंड सुरू झालेत. लोक त्या भावनेनं करत असतात. आमच्याकडनं जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करतो. हा प्लॉट सगळा बघून ठेवा, इतका सुंदर प्लॉट झालाय ऊसाचा. याची वजनं, याच्या तोडी, ह्याच्या नोंदी घेणार आहे आम्ही. आज डॉक्टरनी केलेला ह्याच्यावरचा खर्च, ह्या सगळ्याचा हिशोब तयार आहे आमच्याकडे. शेतकऱ्यांना सांगायचं कारण म्हणजे काय की तुम्ही आज जो एकरी खर्च करताय शेतीवर, हे जवळजवळ एकरी लाखभर रुपये आज प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च आहे ऊसासाठी. 1/4 सुद्धा खर्च नाही या प्लॉटला. आणि तुमच्यापेक्षा 1.5-2 उत्पन्न हा प्लॉट घेणार आहे. सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही एक डोक्यातनं काढून टाका की बाबा लागवडीचा खर्च केल्याशिवाय शेती होत नाही. साप चुकीचा आहे.
आपण साधा विचार करत नाही की आज त्या पिकाला काय कशाची गरज आहे आणि आपण काय करायला लागलोय, पोत्यानं युरिया टाकायला लागलोय, काय त्याची आवश्यकता नाही ना ह्याला पिकासाठी. पिकाला. मग जे गरजेचं आहे ते द्या आणि ते नैसर्गिक पुरवा. आज आपण जन्मापासून ते आतापर्यंत जे मोठं झालोय हे काही कुठल्या टॉनिक मुळे झालेलं नाही आहे. ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्या. डॉक्टरने मुळात हात घातलेला आहे. मी त्यांना विचारलं देखील नाही, खर्च त्यांनी स्वतः सांगितलं. मित्रांनो, उसाला 50-60 हजारापासून लाख रुपये एकरी खर्च करतायत लोक. आज हे 1/4 पण खर्च नाही, याचा कसला खर्च आहे हा? इव्हन मी माझा प्रोफेशन आहे ना, मी आज टॉनिकच्या 10 बाटल्या लहान मुलांना देऊ शकतो. इव्हन नेब्युलायझेशन जे वाफ देतो आपण लहान मुलांना, ते सुद्धा मी द्यायची गरज नाही म्हणतो हे पालकांना. बरोबर. की बाबा तुम्ही नॅचरली त्याची इम्युनिटी वाढवा. तसंच शेताचं आहे आपल्या, त्याला मोठं तुम्ही स्वतः नैसर्गिकरित्या करा. येस. आणि मग तुम्ही प्रयोग करून बघा. मी सांगतोय म्हणून कशासाठी चाललंय हे सांगायचं की आपला जो भारत देश आहे हा सदन शेतीप्रधान देश आहे. प्रधान देश आहे. आज आपल्या बाहेरच्या 10 देशांनी आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्याच्यासाठी आपण झटायचं आहे, देशासाठी समाजासाठी काम करायचं आपण. आणि आज आपण कुणाला प्रत्येक क्षेत्रामध्ये कुणाला तरी गुरु मानतो आज. तसंच आम्ही सरांना म्हणले, मला ह्या शेताची काहीही माहिती नव्हती, पण 100% आपण जे एखाद्याला, आता मला जसं फॅमिली डॉक्टर म्हणून पेशंट माझं सगळं ऐकतात, तसं आपण कुणावर तर विश्वास ठेवला पाहिजे. तसा ठाम विश्वास मी सरांवर ठेवला सुरुवातीपासून, आणि त्याचा आज तुम्हाला हे दिसायला लागले सगळे रिझल्ट. आणि रिझल्ट नैसर्गिक सेंद्रिय ह्याचे 100% आहेत. आणि सर मगाशी म्हणले, हे मी तयार केलेलं नाही, हा त्यांचा मोठेपण आहे सरांचा, पण त्यांनी जे अन्नपूर्णा आणि भूसुधारकासाठी जे कष्ट घेतलेले आहेत इथून 10, 15, 20 वर्ष आधी, त्याचं फलित आहे. म्हणजे आज माझ्या सहकारी आहेत महेश किंवा ह्यांनी हे डोळ्यानं बघितलेत रिझल्ट. कुठल्याही रासायनिक फवारणीला जेवढे रिझल्ट नाहीत तेवढे आज आपल्या नैसर्गिक सेंद्रिय ह्याला रिझल्ट आहेत. आणि ह्याचं जर पान जर बघितलं तुम्ही, हे बघा, हे जबरदस्त कुठल्याही रासायनिक ह्याचं पान एवढं तुम्हाला सुदृढ दिसणार नाही. आज हा पाला खालचा जो काढलेला आहे, तर ह्यांच्या बायकांनी डबल मजुरी मागितली ह्याच्याकडनं. पाला निघत नाही, त्याचा पाना निघणं नाही, पाला निघत नाही पाला. बघितलं काय ताकद केवढी. आता बोलताना डॉक्टरने एक जबरदस्त मुद्दा मांडला. ते त्यांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये काम जे करतायत सेवेचं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटना औषधं घेण्यापेक्षा नैसर्गिकरित्या बरं व्हा असा ते सल्ला देत आहेत. कळलं मिशन ऑर्गॅनिकची गंमत. आज हे माझे बंधुतुल्य मित्र जे मिशन ऑर्गॅनिक शेतामध्ये काम करतं, की शेतकऱ्यांनी कुठल्याही बाह्य गोष्टींपेक्षा निसर्गावर आधारित तुमचं शेत चांगलं व्हावं यासाठी आम्ही झटतोय. आणि आज माझे हे मोठे बंधू हे स्वतः सुद्धा त्यांच्या पेशंटना टॉनिक देण्यापेक्षा तुम्ही स्वतः चांगलं व्हा म्हणून सल्ला देत आहेत. गुरुदेव दत्त. आणि एक मिनिट, आणि एक शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला म्हणजे काय आहे की आज तुमच्या जीवावर सगळा देश जगायला लागला. अन्नदाता आहे ना, अन्नदाता तुम्ही हे लक्षात घ्या. तुम्हीच जर फवारणीचे आणि लागवडीचे जर अन्न पदार्थ जर तुम्ही माणसांना खायला द्यायला लागला, तर तुम्ही 1 नंबरचे पापी आहे असं मी समजतो. बाकीचे नंतर आहेत. डायरेक्ट अटॅक. बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे मी हा मुद्दा डॉक्टर नेहमी मांडलाय. मी शेतकऱ्यांना नेहमी हा प्रश्न विचारतो, आज तुम्हाला विचारतो. आपण आपल्या शेतामध्ये अतोनात रसायन घालून, तणनाशक विषारी मारून जर कुठल्याही प्रकारचं अन्नधान्य तयार केलं आणि आपल्या समाजातील देशातील लोकांना ते खायला जाणार आणि त्यांच्या तब्येती बिघडणार, हे कर्म पाप की पुण्य, हा माझा नेहमीचा प्रश्न. डॉक्टरने डायरेक्ट सांगितलं की हे पापाचं काम आहे, आणि खरंच पापाचं काम आहे. मित्रांनो, अजून जागं व्हावं. आम्ही सर्वजण आहोत तुमच्या बरोबर, घाबरू नका. आणि मनातली चंचलता पहिल्यांदा बाजूला करा. रासायनिक कंपन्या ज्या स्टाईलनं अग्रेसिव्ह मार्केटिंग करतात ना, तसं आम्ही नाही करू शकत. आम्हाला मर्यादा आहेत. आम्ही फक्त आमच्या भगवंताचं नाव घेऊन काम करतो. अनेक लोकांना अजून वाटत होतं की काय मिशन ऑर्गॅनिक यांनी काय असं असतंय, राहुल टोपले इंजिनियर आहे, त्याचं कोण ऐकणार. देवा, तुम्ही जर प्रामाणिक काम करत असाल, आज 4 लाख लोक आपल्यावर कामं करतायत. 4 लाख आकडा सोपा नाही बरं का. 4 लाख लोकांतलं प्रतिनिधी हे लोक आहेत. हो सर. मी ह्या नैसर्गिक शेतीची जेव्हा सुरुवात केली टोपले सरांच्या ह्याचे, त्याच्या आधी सुद्धा मी, जसं मी आज सांगतोय व्हिडिओवर, तसंच पाटील सर म्हणून एक साताऱ्याचे होते. त्यांनी मला कोणत्या शब्दात सांगितलं असेल तर, जर तुमचं उत्पन्न आलं नाही सर,
तर तुमचा होणारा खर्च मी द्यायचा. म्हणजे सरांचे आधीचे सुद्धा शेतकरी सगळे किती स्वतःबद्दल कॉन्फिडंट आहेत. कॉन्फिडंट आहेत, कट्टर आहेत, हो. विचारांशी हो, प्रामाणिक आहेत हो, लोक. हो, हो, हे मला माहिती नाही बरं काय, आमचे शेतकरी एकमेकाला असं धाडस हो, हो, देतात, धीर हो, हो, देतात, हो, हो. स्वतःपाशी देतो म्हणतात. हो, हो. परमेश्वराची कृपा असल्याशिवाय हे शक्य नाही मित्रांनो. पुन्हा सांगतो, हो. आम्ही सगळे मार्गातले लोक आहोत, भगवंताला मानणारे आहोत, श्रद्धावान आहोत आणि भगवंताचं नाव घेऊनच आम्ही काम करतो. हा. आणि माझा ठाम विश्वास आहे की भगवंतच हे सगळं घडवतो. आज हा सुंदर 8 फुटातला प्लॉट ज्या लोकांना पटत नव्हतं त्यांच्यासाठी केलाय. सुंदर सरी आहेत, स्वच्छ आहेत. ऊस आता वाढत निघालाय, आता ऊन तापणार, पाऊस बसलाय, आता याची वाढ होणार चांगली. हा ऊस 2.5 ते 3 किलोला जाणार. त्यानंतर ऊस तोडीच्या वेळी बिलं येतील आपल्याला, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि तोडीच्या वेळी मी म्हैसूर मी येणारच आहे. तेव्हा तोड जेव्हा येणार तेव्हा मी येणार, तेव्हा तोडीच्या वेळी आपण पुन्हा व्हिडिओ घेऊया आणि त्यावेळेची परिस्थिती काय आहे हे तुम्ही समजून घ्या. हे टप्प्याटप्प्यामधले व्हिडिओ आहेत. हो. मित्रांनो, पुन्हा एकदा शेवटाकडे जाताना मी तुम्हाला पुन्हा सांगतो, अतिशय श्रद्धेने विश्वासाने शेती करा, विषमुक्त शेती करा, घाबरू नका. रसायन घातलं नाही म्हणजे शेती होणार नाही वगैरे ह्या गोष्टीला अशा माझ्या खंद्या सहकार्याने त्यांच्या काम करून त्याला छेद दिलाय. आधी केले आणि मग सांगितले. मित्रांनो, अशा लोकांचा मला अत्यंत सार्थ अभिमान आहे. हे माझ्या घरची लोक आहेत सगळी. आपण सगळे एकच आहोत, आपल्यामध्ये कुठल्याही भिंती नाहीत मित्रांनो. आपण सगळ्यांनी एक होऊन काम करायचं आपल्या देशासाठी, आपल्या समाजासाठी. आणि आपण भविष्यात शेत वाचवायचं आहे, देश वाचवायचा आहे. वाचवायचा. आपण आज परवडत नाही म्हणून शेत विकायला लागलोय. विकू नका शेती. विकू नका, हीच संपत्ती आहे पुढे फ्युचर मधली. म्हणूनच आता ह्याच्याकडे वळा, हीच सांगण्या कळकळीची हे आहे, बाकी काय. हो. मी पुन्हा एकदा शेवटाकडे जाताना सर्व शक्तिमान भगवंताच्या चरणी मी प्रार्थना करतो, दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना करतो आणि महाराजांना विनंती करतो, आवाहन करतो, माझ्याबरोबर काम करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांचं आरोग्य महाराज तुम्ही चांगलं ठेवा. प्रत्येकाला सुबुद्धी द्या, प्रत्येकाच्या हातून सत्कर्म करण्याचं तुम्ही ठरवा. माझा शेतकरी जो चंचल आहे, जो भांबावलेला आहे, जो घाबरलेला आहे, त्याला धाडस द्या आणि त्या सर्व शेतकऱ्यांना अतिशय श्रद्धेनं नैसर्गिक शेती करण्याची बुद्धी द्या महाराज. ही तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद. 1 2 3 4 5 खाऊ काय माहिती तू कशाला गुरु करायला लागलाय. आमच्या ऑफिसच्या पोरीने एकदा घेऊन येतो. या की. त्या पोरीने आमच्या प्लॉट बघायचा आहे. परवा मी म्हटलं त्या बांधा पण असं स्वच्छ आहे. हे नाही हे काय हो, काय गंमत हे आहे का.